निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे। विरोधक निवडणूक आयोगाविरोधात एकत्रितरित्या मोर्चा काढणार आहेत। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची घोषणा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आज दुपारी जी पत्रकार परिषद होते त्यात या मोर्चा संदर्भात घोषणा होणार आहे असं कळतंय। जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोग अधिकारी असतील त्यांची भेट घेतलेली होती आणि आज या संदर्भात 3 वाजता पत्रकार परिषद आहे आणि येत्या काही दिवसात जो मतदार याद्यांमधील घोळ आहे त्या संदर्भात एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे। याबाबतची चर्चा सध्या या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे आणि आज 3 वाजता ही पत्रकार परिषद देखील आणि या पत्रकार परिषदेत कदाचित या मोर्चाची घोषणा होण्याची शक्यता आहे। कारण निवडणूक आयुक्त आणि अधिकारी दोघांनीही आम्ही चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलेलं, मात्र पुढे काय जे मतदार याद्यांमधील जो घोळ आम्ही जे पुरावे दिले त्याबाबत पुढील कारवाई काय झाले हे अद्याप समोर आलेलं नाही। त्यामुळे आता जे विरोधी पक्ष आहेत ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत आणि आज 3 वाजता पत्रकार परिषद आहे। सर्व नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। जयंत पाटील असणार आहेत। काँग्रेसकडून देखील वरिष्ठ नेते असणार आहेत। त्यामुळे जे सर्वपक्षीय नेते शिष्टमंडळात होते ते आज या पत्रकार परिषदेत असतील आणि या पत्रकार परिषदेत आज घोषणा होण्याची शक्यता आहे। ठीक, आता या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेले। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।